तरुण भारत प्रस्तुत किचन कट्टा, चव लई भारी। आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत लवकरच। नमस्कार मंडळी, मी अक्षता नाईक, तरुण भारत प्रस्तुत किचन कट्टा चव लई भारी मध्ये मी आपल्या सर्व रसिक खवय्यांचे मनापासून स्वागत करते। आज मी आलेली आहे जेड गल्ली शहापूर येथे रोहिणी मुदलियार यांची भेट घेण्यासाठी। चला तर पाहूया ते आपल्याला कोणता पदार्थ बनवून दाखवणार आहेत ते पाहूया। आज तुम्ही आम्हाला कोणता पदार्थ बनवून दाखवणार आहात? आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी सोप्या पद्धतीने बनवण्याचं शिकवणार आहे। चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो चिकन, 1 किलो बासमती तांदूळ, अर्धा किलो तळलेला कांदा, 1 वाटी दही, 2 चमचे आले लसूण पेस्ट, 2 चमचे बिर्याणी मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कसुरी मेथी, 1 पेंडी पुदिना, 1 पेंडी कोथिंबीर, 8 ते 10 मिरची, 6 लवंग, 4 वेलदोडे, 1 बदाम फूल, 2 तमालपत्र, 2 इंचाचे 2 तुकडे दालचिनी, 1 वाटी तेल व 100 ग्रॅम तूप। चिकन बिर्याणी करता महत्त्वाचा जो हे लागणार आहे ते बासमती राईस आणि चिकन। बासमती राईस सगळ्यात पहिला भिजत ठेवायला पाहिजे, त्याकरता आपण ते भिजत ठेवणार आहोत। किती तुम्ही म्हणजे किती किलो तांदूळ? आता मी अर्धा किलो राईस घेतलेला आहे, त्याकरता मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। सेम क्वांटिटी घ्यायचं आणि हे सगळं बनवून झाल्यानंतर 1 किलो बिर्याणी तयार। पाणी किती घातलेलं आहे? पाणी फक्त तांदूळ भिजण्यापुरतेच, तांदूळ पूर्ण भिजेपर्यंतच तेवढे पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये। कारण तांदूळ जो हा भिजला ना तर शिजताना जरा नाजूकपणा येतो तांदळामध्ये, कारण बासमती राईस असल्यामुळे तांदळाला पाणी पण कमी लागतं। मग आपल्याला किती वेळ शिजून म्हणजे भिजत ठेवायचा आहे? अर्धा तास सुमारे भिजत राहतो। त्याच्याकरता सगळ्यात प्रथम तांदूळ हा भिजत घालायचा आणि मग सगळी तयारी करायची। तयारी करेपर्यंत बरोबर तो राईस भिजतो। आता ह्याच्यासाठी दुसरं पाहिजे तर आपल्याला चिकन। मग चिकन आणि ही जी बिर्याणी आहे ही मी दम करायला शिकवणार आहे, दम बिर्याणी सोप्या पद्धतीने। मग हे चिकन पहिलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मग मॅरिनेट करण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून निथळून ठेवलेलं आहे। त्याच्यासाठी आपल्याला अर्धा किलो चिकन घेतल्यामुळे की नाही अर्धा कप दही लागणार आहे। साधं दही, योगर्ट वगैरे काय नाही, साधं दही घरचं असेल तरी पण चालतंय। दही किती चमचे घ्यायचं आहे? अर्धा कप दही घ्यायचं आहे। अर्धा कप दही घ्यायचं आहे। नुसतं आधी दही घालायचं, ते चांगलं अगदी फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात पाणी आणि हे वेगवेगळं व्हायचं नाही। म्हणजे पूर्ण दही फेटून घ्यायचं, फेटून घ्यायचं, त्याच्यामुळे ती क्रीमी होते। नाहीतर पाणी स्वतः होऊन चिकनला व्यवस्थित मॅरिनेशन होत नाही। त्यानंतर ह्याच्यामध्ये चिकन अर्धा किलो आहे, चिकन पुरतंच मीठ घालायचं आहे, जेवढं चिकनला लागेल तेवढं 1 चमचा। आणि थोडीशी हळद। हळद कशासाठी घालायची तर ही कीटकनाशक असते ना हळद, त्याच्यामुळे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घालून पुन्हा हे हलवून घ्यायचं, कारण हे व्यवस्थित एकजीव मिक्स व्हायला लागतं। त्यानंतर चिकनला जो अरोमा येतोय, ह्याचा फ्लेवर येतोय आलं लसणाचा, त्याच्यासाठी बिर्याणी म्हटलं तर पुदिना यायलाच पाहिजे। त्याच्यामुळे पुदिना, आलं, लसूण आणि मिरची ह्याची मी पेस्ट करून ठेवलेलं आहे। सेम इन्ग्रेडियंट्स ह्याची पेस्ट करून ठेवलेली आहे। ती मोठ्या चमच्याने 2 चमचे घालायचे। म्हणजे अर्धा किलो चिकनला 2 चमचे आलं, लसूण, पुदिना व मिरचीची पेस्ट घालायची आहे। नाही जर कोणाला आवडत नसेल तर फक्त आलं लसूणची पेस्ट घालून मिरची आणि पुदिना चॉप करून टाकला तरी चालतो। खरं आपल्या आवडीनुसार तुम्ही करू
चिकन ठेवलेलं आहे, तर पुढचं प्रोसिजर काय आहे? आता पुढचं प्रोसिजर काय आहे, आपण हे अर्धा किलो बासमती तांदूळ सोक करण्यासाठी ठेवलेले आहे. ते एखाद्या ग्लासनी किंवा बाउलनी मेजरिंग करून घ्यायचं. त्या मेजरमेंट प्रमाणे त्याच बाउलने 4 पट पाणी गरम करायचं. त्या पाण्यामध्ये अर्धा किलो जर राईस असेल तर 2 लिटर पाणी घ्यायचं. 2 लिटर पाणी येतंय ते जाड भांड्यामध्ये ठेवायचं. त्याचं बॉटम जाड असायला पाहिजे, कारण आपण दम बिर्याणी करणार आहे ना, त्याच्यामध्ये पाणी येत नाही, वाफेवरती शिजणार आहे. त्याकरता भांडं कधीही जाड असायला पाहिजे. मग त्या पाण्यासाठी आता आपण चिकनला सगळं लावलेलं आहे आलं लसूण मॅरिनेशन मध्ये, तर आता तांदळाला पण स्मेल पाहिजे. मग त्यात करता की नाही, तांदळा ह्या पाण्यामध्ये ना दालचिनी 2 इंचचे तुकडे 2, पुदिन्याची 4 पानं, बदाम फूल 1, अर्धा किलोसाठी सांगते, 4 वेलदोडे, लवंग 6 ते 7, 2 तमालपत्र, हे असं घालून पाणी उकळून घ्यायचं. पाणी चांगलं उकळल्यानंतर ह्या तांदळातलं सगळं पाणी निथळून टाकायचं. आणि तांदूळ याकरताच इथं 4 पट पाणी घालायचं की तांदूळ असा फिरला पाहिजे. आणि जर तो जास्त घालावा, कारण सगळे तांदूळ फिरला पाहिजे. आणि हा जर तांदूळ एक साईडला बसला असा की तो भात मऊ होतो. आपल्याला सळसळीत पाहिजे बिर्याणी, त्याकरता तांदूळ असा फिरला पाहिजे पाण्यासाठी. त्याकरता भांडं पण मोठं पाहिजे आणि 4 पट जास्त पाणी पाहिजे. नंतर हे पाणी आपण निथळून टाकतो. हे मी आधी करून ठेवलेलं आहे. हे पाणी उकळेपर्यंत एक साईडला आपण कांदा थोडा तळून घ्यायचा असतो. हा कांदा तळून घेण्यासाठी ना लवकर कुरकुरीत आणि ब्राऊन कांदा होण्यासाठी त्याला थोडंसं मीठ आणि साखर ते लावायचं. पाणी सुटते त्याला, तो म्हणजे कांदा चिरून आपल्याला त्याला मीठ आणि साखर लावायची. अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ लावायचं. तुम्ही किती कांद्यांचं घेतलंय? हे जर अर्धा किलोची बिर्याणी करत असेल ना आपण, तर 200 ग्रॅम कांदे घ्यायचे. आवडीनुसार असतं. जर अर्धा किलोला अर्धा किलो घालायचं असेल, जर कांदा आवडत असेल तर मग अर्धा किलोला अर्धा किलो घालायचा. जर आवडत नसेल तर 200 ग्रॅम घालायचा. खरं प्रमाणातच घालायचा. म्हणजे एकदम आवडतो म्हणून जास्त पण घालायचं नाही आणि नाही आवडत म्हणून कमी पण नाही घालायचं, प्रमाणातच घालायचं. आता ह्याच्यामध्ये तळलेला कांदा, पुदिना आणि हा अख्खा मसाला आणि हे, आणि ह्याच्यानंतर जे ऑप्शन असतात, म्हणजे ते ऑप्शन असतात, म्हणजे जसं आपण काजू घालणार आहे, तूप घालणार आहे, कसुरी मेथी घालणार आहे. आता ह्याला पाणीला उकळीपर्यंत कांदा आपण फ्राय करून घ्यायचा. ह्या सगळ्या अवधीला जवळपास 1 तास लागतो. खरं क्रमांकाने केल्यानंतर कामं, पहिला तांदूळ भिजत घालायचा, मग मेरिनेशन करायचं, मग पाणी उकळायला ठेवायचं, कांदा तळून घ्यायचा. क्रमांकाने केला तर सगळ्या बिर्याणीला फक्त 1 तास लागतो. तो जास्त वेळ म्हणजे भिजत घातल्यामुळे तुटणार तर नाही ना? नाही, हलवताना अगदी हलक्या हाताने हलवायचं. नाजूक प्रोसेस करायची त्याला, मग ते तुटत. आणि मग निथळून ठेवायचं. आणि मग त्याला तुम्हाला हवं असल्यास केवढा एसेन्स, मीठ आणि मग त्याला ह्याला बिर्याणी मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऍड करू शकता. एक जण कसं करतात, म्हणजे मसाला वगैरे मिक्सरला लावून ते हे करतात. बिर्याणी मसाला जो मी ऍड करणार आहे ना, आता आपण चिकन बिर्याणीला फक्त आलं लसूण आणि हे लावून ठेवलेलं, मिरची आणि पुदिना. आता तो बाहेर काढल्यानंतर ना त्याला मी बिर्याणी मसाला जो मी करून ठेवलाय, जो आपल्याला सहज बाजारात कुठेही अवेलेबल मिळतो कुठल्याही कंपनीचा, नाही तर मग घरी बनवायचा. तो मी आता घरी बनवलेला आहे. तो बिर्याणी मसाला मी चिकनला पण लावणार आहे आणि राईस निथळून झाल्यानंतर राईसला पण लावणार आहे. दालचिनी, वेलदोडे, लवंग, मिरी, जिरे हे सगळं घालून मी गरम करून नाही असा कच्चाच मसाला वाटलेला आहे, कारण मला तेवढ्यापुरतं तेवढाच लागतं. कारण बिर्याणीचा मसाला करून ठेवायचा नसतो, त्याच्यातला वास ताजा लागतोय त्याच्यात. 15 ते 20 मिनिटांनी पाण्याला उकळी येईल. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सातत्य निरंतर. आता पाण्याला उकळी आलेली आहे, पाणी चांगलं उकळत आहे. आता हे पाणी उकळत आहे, ह्याच्यामध्ये पुदिन्याचा हिरवा कलर, लाईटली हिरवा कलर पसरलेला आहे. आणि पूर्ण मसाले जो आपण अख्खे मसाले घातलेले आहे, खडा मसाला, त्याचा जो वास येतोय, हाच वास तांदळाला तांदूळ आता शिजताना ना हाच वास लागणार आहे. आता हे तांदूळ आपण त्याच्यामध्ये सोडायचे. आता हे तांदळाला जो वास येणार आहे ना, तो मसाल्याचा ह्या सगळा, आणि हे तांदूळ असे हळू त्याच्यामध्ये गेल्यामुळे ना ह्याच्यातलं हे जे पाणी आपण सोक करायला ठेवलं होतं ते काढून टाकायचं आहे. आणि बासमती तांदूळ असल्यामुळे
स्वतः तांदळाचा वास असतो, त्याच्यामध्ये जे मसाल्याचा फ्लेवर तो सुद्धा तांदळाला लागतो. बिर्याणी म्हटलं तर त्याच्यामध्ये पुदिन्याचं हे फार व्हायला पाहिजे. आपण चिकन मध्ये पण घातलेला आहे वाटून पुदिना, तांदळात घातलेला आहे, तर तांदूळ शिजताना घातलेला आहे. मग परत आपण जेव्हा दम करू ना त्यावेळेला पण आपण पुदिना घालू त्याच्यामध्ये. पुदिना घातल्याने काय होतं माहितीये, चिकन पचायला पण हलकं जातं, कारण हे वाफवलेलं चिकन असणार आहे, आपण ह्याच्यात पाणी घालून शिजवणार नाहीये. तुम्ही कुठून शिकलात ही रेसिपी? मी क्लासेस केलेले पण आहेत आणि मी क्लासेस घेते पण. कुठे? इथेच घेता? हा, मी इथंच क्लासेस घेते. माझे मोगलाईचे क्लासेस आहेत आणि मी रोमा ठाकूरकडे क्लास केला होता 2000 मध्ये. त्याच्यानंतर मी लेले आंटी म्हणून आहेत भाग्यनगरला, त्यांच्याकडे क्लास केला. आता रिसेंटली मी ककेरी मॅडमकडे 2016 मध्ये क्लास केला. मला खूप आवडतं स्वयंपाक करायला. आवड म्हणण्यापेक्षा आमच्या मॅडम असं म्हणतात की हे जे आहे हे पाक कला आहे, कारण हा अगदी भिजत घातलेला आहे आणि आता गरम पाण्यात घातलं आपण एकदम असं उकळलेल्या पाण्यामध्ये, तो हा असा पटकन शिजतोय. मग त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देत राहायचं आणि सतत असं हलवत राहायचं. हलवत राहिल्यामुळे काय होतं, खालचा तांदूळ का शिजतो आणि वरचा तांदूळ पण तितकाच शिजतो. आणि जर आपण असंच ठेवला तर खालचा खूप शिजतो आणि वरचा कडक राहणार असा. मग हे सारखं असं हलवत राहायचं. मग हलवत राहिल्यानंतर हा आता असा अर्धा कच्चा काढायचा. मग ज्या वेळेला आपलं चिकन शिजतं दम केल्यानंतर, थोडं अजून शिजलेलं आहे, अगदी एक 10 मिनिटं 5 मिनिटं लागतात तांदूळ शिजायला, कारण भिजत ठेवलेला होता ना. असा सरळ होतो. त्याच्याबरोबर हे सगळे अख्खे मसाले असतात. मग हा असा हलवतच काय करायचं, आपण निथळून टाकायचं सगळं. हे जे पाणी असतं ना हे सगळं निथळून टाकायचं. अर्धा कच्चा शिजलेला आहे. मग आता ह्याला गॅस ऑफ करायचा आणि पाणी पूर्ण निथळून घ्यायचंय. हे अशा टाईप मध्ये चाळणीमध्ये हेच भांडं ठेवणार आहे गॅसवरती. पूर्ण पाण्यात धुवायची काही गरज नाहीये, कारण आपण त्याच्यामध्ये फ्लेवर आहे. आता ह्या तांदळाला आपण मीठ घालून घेऊ. चिकनचं मीठ आपण चिकनला घातलेलं आहे. आता हे फक्त राईसचं जेवढं मीठ लागणार, आपल्याला राईसला मीठ लागणार आहे तितकंच घालायचं आहे. तितकंच मीठ घालून चांगलं हलक्या हाताने हलवायचं. कारण हा तांदूळ अजून अर्धा कच्चाच आहे. असं जी वाफ निघते ना ह्या वाफेमध्ये ते शिजेल, म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये थंड पाणी घालते. आता हे भांडं गरम झालेलं आहे. आता हे राईस मीठ लावलेलं आहे आपण ह्याला. आता ह्याला आपण थोडासा ना जो बिर्याणी मसाला आहे तो अगदी पाव चमचा, कारण आपण उकळताना त्याच्यामध्ये खडा मसाला घालून उकळलेला आहे. हा अगदी पाव चमचे बिर्याणी मसाला जो आहे ना त्याच्यावरती घालायचा. आणि जरही तुम्हाला आवडत असेल किंवा जर तुम्हाला बासमती तांदूळ शक्य नसेल किंवा आवडत नसतील तर आपण सोना मसुरी, जिरा राईस कोणताही घेऊन केवडा इसेन्स लावू शकतो आपण. केवडा इसेन्सचे 2 थेंब घातले ना त्याचा पण वास येतो. बिर्याणी इसेन्स पण मिळतो, तो पण इथं घातला तरी चांगला वास येतो. आता तोपर्यंत हे भांडं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ऑइल घालूया. बिर्याणीला कधीही ऑइल जरासं जास्त असतं, कोरडी बिर्याणी खायला हे थोडं ऑइलीच पाहिजे. आणि स्पायसी असतात ना, ते स्पायसीस भरपूर असतात त्याच्यामुळे ऑइल कधीही जास्त. किती चमचे घातलेले, म्हणजे अर्धा एक बिर्याणीला किती चमचे तेल घालायचं? कसं असतं माहितीये, जर 1 किलो बिर्याणी असेल तर त्याला जवळपास 150 ते 200 ग्रॅम तेल लागतं. तर त्याच्यामध्ये मी अर्धा तूप घेतलेलं आहे, कारण ऍक्च्युली हेल्थ कॉन्शियस लोक हे खातच नाहीत बिर्याणी वगैरे प्रकार. तरी पण आपण थोडी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन तेल कमी घातलं आणि तूप बरोबर घातलेलं आहे. त्याच्यामुळे मी अर्धा तेल आणि अर्धा तूप घातलेलं आहे. अर्धी वाटी तेल घातलं ना, अर्धी वाटी मी तूप साईडला घेतलेलं. आता हे तेल गरम झालेलं आहे. आता आपण अर्धा तास जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते काढून घ्यायचं आपल्याला. अर्धा तासासाठी जे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं चिकन होतं मॅरिनेशनसाठी ते काढलेलं आहे. आता ते ह्या भांड्यामध्ये घालून हे सगळं चिकन पसरायचं. ह्याच्यामध्ये दही असल्या कारणानं आता त्याला वाफ लागली की पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच तो तांदूळ शिजतो असं.
हे चिकन फक्त असं पसरून घ्यायचं आहे असं. हे चिकन शिजायचं आत म्हणजे एक वाफ यायच्या आत हे आपल्याला आता जे राईस आपण केलेलं आहे मीठ वगैरे आणि बिर्याणी मसाला घालून ते आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे, कारण हे ज्या वाफेने हे तांदूळ बरोबर शिजेल. चिकन मधनं जेवढा वाफ निघते ना त्या वाफेमध्ये हा अर्धा जो कच्चा तांदूळ ठेवलेला आहे तो पूर्ण शिजून जातो. त्यातला निम्मा तांदूळ घालायचा, निम्मा हा जो आपण हे केलेला आहे फ्राईड ओनियन तो निम्मा घालायचा, तळलेला आहे येण्यासाठी तो ठेवलेला आहे ना तोच घालायचा. तो पण अर्धा घालायचा, पूर्ण नाही घालायचा. ह्याच्यामध्ये थोडं पुदिना आणि कोथिंबीरचं एक बंच लागतंय आणि पुदिन्याचं एक बंच लागतंय. ते स्टेप बाय स्टेप आपण असं घालत जायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे असतील, जर तुम्ही तिखट जर लावला ह्याला मिरची पूड तर आता तुम्ही मिरच्या घालू शकता, ग्रीन चिली. आता हे मी हे घालते काजू तुमच्या आवडीप्रमाणे, हे काय ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. आणि मग हा जो उरलेला निम्मा राईस आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा. आणि जरी समजा व्हेज लोक असतील तर फक्त चिकनच्या ठिकाणी आलू वापरून ना आलू दम बिर्याणी पण करू शकता. थोडी कसुरी मेथी, थोडी म्हणजे आता जर अर्धा किलो आहे तर अर्धा चमचा कसुरी मेथी क्रश करून त्याची पावडर करून त्याच्यावरती घालायचे, कारण त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो. थोडं तूप घालणार आहे, जे वरून घालायचंय का? वरून घालायचंय तूप. जसं वाफ येईल त्यावेळेला ते खाली उतरत जाईल. किती घेतलेलं आहे तूप मी आता अर्धा किलो आहे ना तर 50 ग्रॅम तूप घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे तूप घेतले. आणि आता बिर्याणी आहे तर आवडीनुसार ना थोडे कलर घाला, केशर घाला. पूर्वी ना दम बिर्याणीला खूप प्रोसेस असायचा, म्हणजे पीठ वगैरे लावायचे आणि कोळशी घालायचे वरती, निखारे ठेवायचे, असं दम करायचे. पण आजकाल कसं झालंय, हे नॉनस्टिक आल्यामुळे ना त्याला टाईट ह्याचं झाकण होतं, हे एअर टाईटचं जर झाकण बसवलं ना की आता हे एका वाफेमध्ये होऊन जाते. आता ह्या याला की नाही एक 20 मिनिट्स लागते. एक 15 मिनिटामध्ये आपली बिर्याणी तयार होईल. त्याकरता की 10 मिनिटं फास्ट फ्लेम वरती ठेवायचं. कशा करता तर आता जे चिकन आहे ते चिकनला पाणी सुटतं आणि शिजतं. पाणी सुटल्या करण्याकरताच 10 मिनिट्स हाय फ्लेम वरती ठेवायचं. मग 10 मिनिट नंतर ते ज्यावेळेला वाफ येतं त्याच्यानंतर लो फ्लेम करायचा की ते वाफ वरती जाऊन तो प्रोसेस होतोय त्याच्यामध्ये. त्याकरता की नाही खालचं जे वाफ वरती आलेली असते त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर आलेला असतो चिकनचा सगळा, त्या फ्लेवरमध्येच तो राईस सगळा एक होतो. आणि हा जो उरलेला कांदा आहे तो आपण सर्व करायचा, कारण त्याचा आता घातला तर कुरकुरीत परत कांदा. आता हे 10 मिनिटं झालेली आहेत. आता हे बघा, हे अशी वाफ येते. ह्या वाफेमध्ये ना तो तांदूळ असा व्यवस्थित शिजतो. आता आपल्या सर्वांनाच आवडतो. जर आपल्याला कोणी चिकन दम बिर्याणी दिलं तर आपण नाही म्हणू शकणार नाही. घरच्या घरी सोप्या पद्धतीने चिकन दम बिर्याणी बनवण्याची पद्धत आपल्याला रोहिणी ताई यांनी दाखवलेली आहे. आता गरमागरम चिकन दम बिर्याणीवर मी ताव मारणार आहे, बघणार आहे की त्यांनी चिकन दम बिर्याणी कशी केलेली आहे. हे चिकन दम बिर्याणीच्या वासेनेच माझं अर्धा पोट भरलेलं आहे. तर आता मी खाऊन बघते की कशी झालेली आहे. या बिर्याणीमध्ये सर्व मसाले पदार्थ व्यवस्थित प्रमाणात घातलेले आहेत. जर आपल्याला मसाले पदार्थ आवडत नसतील तर ह्या सोप्या पद्धतीने जी बिर्याणी केलेली आहे ती तुम्ही घरी नक्की करून पाहू शकता. त्याचप्रमाणे जे आपण चिकन घेतलेलं होतं ते पाण्यामध्ये न शिजवता वाफेवर शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे बिर्याणी एकदमच परफेक्ट झालेली आहे. अशी उत्कृष्ट बिर्याणी मी कुठेच नाही खाल्लेली आहे. आता मी या बिर्याणीवर ताव मारणार आहे. खूपच मस्त झालेली आहे. तुम्ही ही नक्की बिर्याणी घरी करून पहा. जर गृहिणींनो तुमच्याकडे ही कोणती पाककला करण्याची जर कला असेल तर या आमच्या खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा.
व आमच्या माध्यमातून तुमची प्रसिद्धी करून घ्या. कॅमेरामन कुमारसह मी अक्षता नाईक, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.